व्हिडिओ नंबर 196. चला तर सुरू करूया आणि पाहूया आजचा काय विषय. आजचा विषय मित्रांनो, आतला आवाज म्हणजे रोजच्या जगण्यातील शक्तिशाली सहकारी. आतला आवाज म्हणजे रोजच्या जगण्यातील शक्तिशाली सहकारी. व्हेरी गुड. काय ते बघूया मित्रांनो. अनेकदा आपल्या मनात चांगले विचार असतात, पण आपण ते मनातच लपेटून ठेवणे पसंत करतो. कारण कोणीतरी आपल्याला स्वप्नाळू म्हणेल किंवा कोणीतरी आपल्या मतप्रदर्शनावर हसेल अशी आपल्याला भीती वाटत असते. व्हेरी गुड. त्यामुळे आपण आपले विचार कुलूपबंद ठेवणे पसंत करतो. तुम्ही जितके विचार लपवून ठेवाल तितके तुमच्यावर जास्त दडपण येत राहील. त्यापेक्षा तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे मांडून टाका. व्हेरी गुड. त्यानंतरच्या परिणामावरून कुठे आणि केव्हा कसे बोलायचे याचा नेमका अंदाज तुम्हाला येईल. छान. आपण स्वतःशी बोलण्यासाठी कधी योग्य कारण शोधत नाहीच. आपल्या अंतर्मनाशी संवाद साधणे आपल्याला तितकेसे महत्त्वाचे वाटत नाही, किंवा हा आतला आवाज आपल्याला किती चांगल्या प्रकारे सल्ला देऊ शकतो याची जाणीव आपल्याला नसते. व्हेरी गुड. आतला आवाज म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातील एक शक्तिशाली सहकारी असतो याची कल्पना आपल्याला नसते. हा. व्हेरी गुड. तुमचा मूड बदलतो. स्वतःशी बोलण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा मूड पूर्णपणे बदलतो. तुमचा मूड पूर्णपणे बदलतो. व्हेरी गुड. आपण स्वतःचे सगळ्यात मोठे टीकाकार असतो का? तर त्याचे उत्तर होय. व्हेरी गुड. असे असते. तुमच्या अंतर्मनातील छोटासा आवाज देखील तुम्हाला प्रचंड शक्ती देतो, किंवा धोका वाटत असेल तर मागे खेचतो. छान. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा आवाज सकारात्मक गोष्टी सांगतो. व्हेरी गुड. तुम्ही जेव्हा जेव्हा अंतर्मनाचा आवाज ऐकाल तेव्हा तुम्हाला आत्मविश्वासपूर्ण आणि सकारात्मक वाटू लागेल. सकारात्मक वाटू लागेल. व्हेरी गुड. फार छान माहिती आहे मित्रांनो. फार छान माहिती आहे. लक्षात घ्या. अवघड निर्णय घेता येतात. बघूया पुढे. आपण इतरांशी कितीही बोललो तरी देखील अवघड निर्णय घेताना आपल्यावर ताण येतोच. मग इतरांशी बोलणे झाल्यावर स्वतःशी बोलून निर्णय घ्या. मग पहा कसे वाटते आहे. स्वतःशी चर्चा करा. एखाद्या मुद्द्यावर साधक बाधक विचार करा. केवळ तुमच्या अंतर्मनाला काय वाटते आहे यावरच थांबवू नका, तर तुमचा कल कुठे आहे याचा विचार करा. छान. स्वतःशी थोडी जरी चर्चा केली तरी योग्य निवड काय असू शकते हे समजते. तणावाला धक्का द्या. तणावाला धक्का द्या. तुम्हाला जर ताणामुळे थकवा आला असेल तर कुणीही तुम्हाला तरतरी आणू शकत नाही. त्याविषयी स्वतःशी बोला. तुम्हाला कशाचा आणि का ताण आला आहे याविषयी अंतर्मनाशी चर्चा करा. व्हेरी गुड. परिस्थितीची सहज साध्य होईल यासाठी काय करावे लागेल याचा विचार करा. व्हेरी गुड. बहुतेक वेळा असे लक्षात येते आपल्याला वाटते त्यापेक्षा कितीतरी सहजतेने आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो. त्याचबरोबर मनाशी संवाद साधल्याने आणि मोठ्या आवाजात बोलण्यामुळे तुमच्यातील अस्वस्थता निघून जाते. व्हेरी गुड. अवघड बाबीसाठी सराव करा. बघूया मित्रांनो काय ते. समजा तुम्हाला एखाद्या वाईट बातमी सांगायची असेल किंवा ब्रेकअप झाल्याचे सांगायचे असेल तर त्यासाठी आरशासमोर उभे राहून बोलण्याचा सराव करा. तुम्हाला काय सांगायचे आहे आणि तुम्ही ते किती ठामपणे किंवा संवेदनशीलपणे सांगणार आहात
आणि त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर काय भाव असणार आहे याचा आरशासमोर उभे राहून अभ्यास करा. व्हेरी गुड. छान, छानच मित्रांनो, छान. समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय असेल आणि त्यावर काय प्रतिसाद द्यायचा याचाही सराव करा. स्टेजवर जाण्यापूर्वी आपण जशी तयारी करतो तशीच तयारी केली तर कितीही वाईट बातमी तुम्ही न डगमगता सांगू शकता. व्हेरी गुड. रागावर नियंत्रण. कधीतरी तुम्हाला जोरात ओरडावेसे असे वाटत असते, पण उगाच ओरडून नंतर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही शांत राहता. पण मनात खदखद कायम असते. अशा वेळी नंतर एकटे असाल तेव्हा खचून ओरडा. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते म्हणा. कुणालाही न दुखावता रागाचे व्यवस्थापन करण्याचाच हा एक प्रकार आहे. व्हेरी गुड. मित्रांनो, हा भाग जरा मी परत एकदा घेतो. तुमच्याही लक्षात येईल, मलाही लक्षात येईल, दोघांनाही समजेल. बघूया. कधीतरी तुम्हाला जोरात ओरडावेसे वाटत असते, पण उगाच ओरडून नंतर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही शांत राहता. पण मनात खदखद कायम असते. अशा वेळी नंतर एकटे असाल तेव्हा खचून ओरडा. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते म्हणा. कुणालाही न दुखावता रागाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक प्रकार आहे. व्हेरी गुड. बघा मित्रांनो, किती छान गोष्टी आहेत या. आणि यासाठी मी व्हिडिओ तयार केलेले आहेत की वाचन करणे फार कठीण आहे. त्यापेक्षा हे व्हिडिओ जर तुम्ही बघत असता नेहमीच मोबाईल हातात असतो, एखादा व्हिडिओ तुमच्या जर समोर आला आणि त्याच्यातून तुम्हाला जर माहिती अशी मिळाली तर महत्त्वाची माहिती तुम्हाला एक क्षणात, एक मिनिटात कशी मिळेल बघा. हाच तर तो फायदा आहे आणि म्हणूनच हे व्हिडिओ बनवत आहे. असो, पुढे बघूया. विचाराचे वर्गीकरण करा. जेव्हा तुम्हाला ताण जाणवत असतो तेव्हा कधी कधी तुमच्या मनात विचाराचा गोंधळ उडालेला असतो. त्यामुळे आपण देखील गोंधळात पडतो आणि मग डोकेदुखी सुरू होते. अशा वेळी स्वतःशी बोलण्यासाठी काही वेळ काढा. शांत व्हा. मग विचाराच्या गुंत्यातून मार्ग दिसू लागेल. व्हेरी गुड. तुम्हाला बरे वाटू लागेल आणि तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे लक्षात येईल. आणि तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, फार छान व्हिडिओ आहे. तरी आजचा माझा व्हिडिओ असा संपलेला आहे. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार. जय हिंद.